गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी।
मृतिके माझारे नाचतसे मृतिके माझारे नाचतसे मृतिके माझारे नाचतसे केशवाचे ध्यान धरुणी अंतरे मृतिके माझारे नाचतसे मृतिके माझारे नाचतसे मृतिके माझारे नाचतसे केशवाचे ध्यान धरुणी अंतरे माझारे नाचतसे मृतिके माझारे नाचतसे मृतिके माझारे नाचतसे विठोबाचे नाम स्मरे वेळोवेळा विठोबाचे नाम स्मरे वेळोवेळा विठोबाचे नाम स्मरे वेळोवेळा नेत्रवाहे जळ सदगदित नेत्रिवाहे जळ सदगदित नेत्रिवाहे जळ सदगदित मुलाचे वंश जन्मले शरीर कान हरी भक्त तो हा गुरा कुमार हरी भक्त तो हा गुरा कुमार हरी भक्त विठोबाचे नाम स्मरे वेळोवेळा विठोबाचे नाम स्मरे वेळोवेळा विठोबाचे नाम स्मरे वेळोवेळा नेत्रिवाहे जळ सदगदित नेत्रिवाहे जळ सदगदित नेत्रिवाहे जळ सदगदित गोपाल घुमाई गोपाल घुमाई गोपाल घुमाई गोपाल केशवाचा
केशवाचे ध्यान धरुणी अंतरी मृतिके माझारी नाचतसे विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा नेत्री वाहे जोड सद्गदित कुलालाचे वंशी जन्मले शरीर कुलालाचे वंशी जन्मले शरीर तो हा निधान हरिभक्त तो हा गोरा कुंभार हरिभक्त विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा नेत्री वाहे जळ सद्गदित महायोग पीठे तटी मेवरत्यावर मंडळी काय दातमने समागत्य तिष्ठन्तमानंद कंड परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रधान पांडुरंगा करो प्रधान जो चरित्र संपाती हो चरित्र सकळ विद्यांचे अधिकरण तेचे व दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलू पवन झालू चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा परमस्पदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं मुरारिं मोक्षानां ज्ञानदानैक्यलक्ष्यं कुटिक्षेत्रनिवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं शरण हनुमन्ता तुम्हाल रामदूता काय भक्तीच्या त्या वाटांमध्ये दावाव्या सुभदा प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिकामय बापांनो गेल्या अनंत वर्षापासून अनेक वर्षापासून अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळा या ठिकाणी आपल्या गावामध्ये मौजे नायक या ठिकाणी आपण करत आहोत आणि या अखंड हरिनाम नामयज्ञाला सुरुवात होऊन आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची ही जी सेवा आहे वाक्पुष्प माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तुमच्या गावकऱ्याच्या वतीनं सप्ताह कमिटीच्या वतीनं आलं तुमच्या सर्वांचे लाख लाख धन्यवाद सर्व गुणीजन विशारद महात्मे या ठिकाणी गायन झाले म्हणून उपस्थित आहेत मृदंग सम्राट हरिभक्त बराय ऋतिक महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे हार्मोनियम वादक भारती महाराज आहेत ही सगळी महात्मे तुमच्या गावातलीच मंडळी आहे तुम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित झाला तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला भंग कुंभार वंशात जन्माला आलेले पूर्णत्व प्राप्त झालेले आणि परमार्थाची परफेक्ट अनुभूती ज्यांच्या जीवनामध्ये परिपक्व झाली
असे संत गोरोबा महाराजांचा 3 चरणाचा भंग. विठ्ठल विठ्ठल. गोरोबा काका प्रस्तुत अभंगामध्ये मूर्तिमंत जीवनामध्ये अनुभूती आलेला परमार्थाचं वर्णन करतात. विठ्ठल परमार्थ करत असताना शास्त्र प्रचितीची गरज आहे, आत्मप्रचितीची गरज आहे आणि गुरु प्रचितीची गरज आहे. तिन्हीचा संगम जिथं होतो तिथून पुढे भक्तीला सुरुवात होते आणि त्या भक्तीचं वर्णन कशाला होतं. आजचा 2रा दिवस आहे. 2ऱ्या दिवशी नामपर प्रकरणातील भंग असावा म्हणून तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतला. विठ्ठल गोरोबा काका वर्णन करताय बघा. केशवाचे ध्यान धरण्याअंतरी माझ्या जीवनामध्ये श्रेष्ठ परंपरा आली, श्रेष्ठ संतांचा आशीर्वाद माझ्यावर झाला आणि त्या संतांनी माझ्यावर केलेल्या कृपा प्रसादाचं फळ मी माझ्या जीवनामध्ये मूर्तिमंत उतरवण्याचा मी प्रयत्न केला. करत 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 परमार्थ पिकावा, भक्ती पिकावं आणि केलेला भक्तीचा रिझल्ट जीवनात दिसावा त्याला भक्ती म्हणतात. गोरोबा काका सांगतात माझ्या जीवनामध्ये ज्यावेळेस श्रेष्ठ संत जीवनामध्ये आल्यानंतर संतांचा कृपाशीर्वाद झाल्यानंतर त्या कृपेला मी या ठिकाणी रत झालो आणि तो परमार्थ मूर्तिमंत नक्षीकांत माझ्या जीवनामध्ये मी उतरवण्याचा प्रयत्न करत असताना तसं परमार्थ हा गुह्य विषय आहे. परमार्थ हा बोलण्याचा विषय नाही, परमार्थ हा ऐकण्याचा विषय नाही, परमार्थ हा वाचण्याचा विषय नाही, परमार्थ हा पाहण्याचा विषय नाही, तर परमार्थ मूर्तिमंत जीवनामध्ये अनुभूतीचा विषय आहे. विठ्ठल परमार्थ उघडा नसल्या कारणानं गोरोबा काका सांगतात माझ्या सद्गुरूनं माझ्यावर कृपा केली आणि कृपा केल्यानंतर काय झालं. केशवाचं नाम मला दिलं. केशवाचं म्हणा, रामाचं म्हणा, विठ्ठलाचं म्हणा, शिवाचं म्हणा, दत्ताचं म्हणा, कोणाचंही म्हणा, तुमची जशी एक प्रपादन ते परमार्थ डायरेक्ट बोलता येत नाही म्हणून आळून बोलावं लागतं. केशवाचे नाम धरुण्यांतरी मृतिके माझारी नाचत असे. कुंभार वंशाच्या जन्माला आलेल्या कारणानं कर्मयोग मडके गाडग घडावा हा त्यांचा मूळ व्यवसाय आणि ते करत असताना संसार करून परमार्थ करायचा असं आमचे फक्त महाराष्ट्रातलेच संत सांगू शकतात, इतर सांगू शकत नाही. संसार करून उत्कृष्ट परमार्थ कोण सांगू शकते. ज्यांना 2.5 मीटर घातलं त्याला काय हे नाही, ते नाही सांगू शकत तुम्हाला संसार करून परमार्थ करा. पण ज्याला संसार करून परमार्थ केला मूर्तिमंत कळसापर्यंत नेला ना तेच महात्मे तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन करू शकतात. ते गोरोबा काका तुम्हाला मला सांगतात माझ्यावर कृपा झाली आणि कृपा झाल्यानंतर मला त्या परमार्थाचा छंद लागला आणि ते छंद करत असताना मी माझं ज्यावेळेस कर्मयोग करायला लागलो मृतिके माझारी नाचत असे. छंद लागावा माय बाप, परमार्थाचा छंद लागावा नको त्याचा छंद लागला ना जीवनाचा सत्यानाश होतो. संतांची संगत बघा कशी आहे. हो गोरोबा काका ते आडून बोलावं लागतं बरं का. पहिल्या नामात सांगतात केशवाचे नाम धरुण्यांतरी आणि 2ऱ्या चरणात सांगतात विठोबाचे नाम स्मरी वेळोवेळा. मग केशवाचं वेगळं आणि विठोबाचं वेगळा सांगाव, रामाचा वेगळा शिवाचं वेगळा सांगाव. तुमच्या आमच्या डोक्यात घाणगुती त्याच्यामुळं तुमच्या आमच्यामध्ये भेद आहे, आमच्या बुद्धीतच भेद आहे. संतांमध्ये कुणाचाच भेद नाही, कोणत्या जाती कोणता धर्म संप्रदायात यावा. राजकारण आहे ना सत्यानाश धर्माचा केला आणि संतांचा बी केला. विठ्ठल संत जातीवाचक होऊन बसले आताच्या परिस्थितीमध्ये. अवघड स्थिती जमली आपल्याला त्या भागात नाही जायचं. विठोबाचे नाम स्मरी वेळोवेळा त्याचा परिणाम आहे. परमार्थ केला तरी जर असावा का नाही.
नाही होऊ राहिला, गाडवाला इकडे येऊ राहिला का नाही, त्याचा परिणाम आहे का नाही? अरे सगळ्या गोष्टींचा संसारात परिणाम आहे. बरोबर करता करता उशा पायाला अगरबत्ती लावायची पाळी आल्या, परिणाम आहे का काही परिणाम दिसू राहिला? का गए तो का नेमक्या आलाय तो कुछ भी नाही. आप गुड झाले मी मग कॅश ना मी फड 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 मी लई करतो मी लई काय गाजर करते. जे करायचं ते करीत नाही, रिकामे धंदे करायचे धंदे लावले. कलियुगामध्ये शेवटच्या चरणाकडे चाललो बरं माय बा. अरे बोटावर रोज नाही इतकं आयुष्य तुमच्या आमच्या हातामध्ये आहे आणि त्या आयुष्यामध्ये तुम्हाला आम्हाला ठेपा बसला पाहिजे, तुम्हाला आम्हाला चिंतून आलं तिथपर्यंत जाण्याचं साधन कळालं पाहिजे. ते संत सांगत असतात विठ्ठलाचे नाम स्मरण आणि त्याचा परिणाम आहे. त्या परमार्थाला मी नांदलो, आम्ही नांदत नाही, आम्ही नांदत नाही म्हणून आमच्या जीवनात परिणाम येत नाही आणि परिणाम येत नाही म्हणून आम्ही लोकांवर किडे पाडतो. असं कुठं राहतं का, असं कुठं राहतं, कसं राहतं मग? दातड काढायचा परमार्थ राहतो का? एक होता राजा, एक होती त्याला होत्या दोन राणे, एक शेंडी वडीत होती, एक गाडी वडीत होती, एक ऐकवायचं चांगले आता. अरे उद्धाराचं सांग ना, उद्धाराचं तर तो काहीच नाही, सारे तुकडे मोडायचं काम चाललंय. अरे उद्धाराचा काय करता तुम्ही? लाखो रुपये खर्च करू राहिले पाण्या पावसामध्ये. ही मंडळी येऊन बसली, यायला धंदे नाही का घरी? वादार गोड लागा ना यायला, काय येऊन बस राहिले कमी का असं मला आता यायला आणून सोडलं का? ते म्हणे बाबा जरा दणकून होऊ द्या म्हणे. मंडळी कमी का पण दणकून होऊ द्या, आपल्याला घेणं काय मंडळी? चार खांदे करीन पाचवा पांडाडीत लागत उचलाला. हे गाव उचक काय कामाचं आपल्या? नाही 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 नाही. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, बहुत सुकृताची जोडी म्हणून नाही तर बोधडी आवडी बाराती महाराज. चांगल्या चांगल्याचे काम नाही बरं का. गटगोळ्या उघडता उघडता मरून गेले नाला नाला यायचं काम नाही इड. नाही 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 जन्मजन्मी आम्ही म्हणाला कोण लागत आहे ते खिशात नाही आनंद बाजीराव म्हणा कोण रिकाम आहे तुला म्हणाला. रिकामे धंदेगत करशील तू पण इथं भाग्याचा उदय लागत हो. पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य तिकडच गोधडी करा म्हणत नाही. जाऊ द्या काय सांगत होतो. ज्यावेळेस गुरुबाकाच्या जीवनामध्ये सिद्ध परंपरेचे महात्मा ज्यावेळेस येतो त्यावेळेस जी गोष्ट सांगितली ती उघडी नाहीये आणि उघडी नसल्या कारणाने हळून बोलावं लागत. पहिल्या चरणामध्ये केशवाचं नाम सांगतात, दुसऱ्या चरणामध्ये विठोबाचं नाम सांगतात. मग केशवाचं वेगळं विठोबाचं वेगळं सांगा ते कसं असं नंतर सांगत. आता हे सध्या भावार्थ सांगायला तुम्हाला. आणि मी ते करत असताना मी त्या गोष्टीला रद्द झाल्याबरोबर झालं काय, माझ्या देहावर परिणाम व्हायला लागला, माझ्या जीवनामध्ये बदल व्हायला लागला
आणि बदल होता 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 नेत्रीवाही जोड सद्गदी कंठ सद्गदीत व्हायला, नेत्रातून अश्रुधारा व्हायला लागल्या, अंग थरथर कापायला लागलं. बरोबर काका सांगतात, ओ कुलालाच्या वंशी जन्मले शरीर, कोणत्या कुळात जन्माला याच्याशी मतलब नाही. तो बाराहते असो, सकाळ असो, जाधव असो, पवार असो, कोणत्या का कुळात जन्माला यायला त्याच्याशी काही गेलं नाही. नाही नाही माणूस म्हणून जन्माला आला ना, त्याच्यासाठी परमार्थ. माणूस म्हणून तो कोणत्या जाती पंथ धर्म संप्रदायात जन्माला आला ना, याच्याशी मतलब नाही. माणूस म्हणून जन्माला आला. गाढवा पुत्राचा जन्म मिळाला का? नाही ना. गाढवा पुत्राचा जन्म आहे का? नाही नाही नाही. माणसाचा जन्म आहे ना, या जन्मामध्ये देहाचं सार्थक करता येतं हे संताला सांगायचं. कुलालाच्या वंशी जन्मले शरीर, तो हा गोरा कुंभार हरिभक्त. अरे गोरा कुंभार हरिभक्त होऊ शकतो तुम्ही, आम्ही का पाहिजे? आमच्या पुढे डिग्र्या राहते, पुढे आमच्या बोला काय हो 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 काय म्हणते हो हो आहे का हरिभक्त आहे? काय म्हणतो हरिभक्त? अरे जो विभक्त नाही तो भक्त गीतेला सांगितला, आम्ही तर साधा विभक्तच. मग भक्त कवा हो? आम्ही भक्त होण्याचा रस्ता या विठोबाचे नाम स्मरे वेळो वेळा, नेत्रीवाही जोड सद्गती. तो सतत जो अखंड नामामध्ये आहे तो हरिभक्त. विठ्ठल संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ तुमच्या संत मायबापांच्या चरणावर ठेवण्याचा प्रयत्न केला. विचार करा, परमार्थ करण्याकरता लय शायनिंग चालत नाही. परमार्थ करण्याकरता लय पाठपाठांतर चालत नाही. परमार्थ हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकास, अभिमानियासी गर्भवास. भक्ती करण्याकरता, भगवंताची प्राप्ती करण्याकरता साधा माणूस लागतो. पै व्याकरणी चोकडात, तर्की अति गाढात, आत्मज्ञान बुडात जाता अंदाजो. ज्ञानोबा आहे सांगतात, अरे व्याकरण पातळ करून सांगत असेल, तर्कामध्ये तू गाढ असेल, पण आत्मज्ञान जर तुला माहित नसेल ना मायबा, तो जन्मजात आंधळा आहे. केले पाठ पाठांतर, केले पाठ पाठांतर, मराठी कळू राहिली तुम्हाला? मराठीतच बोल राहिली. मराठी कळू राहिली का? मी माझ्या घरातलं सांगणारच नाही, सासू सुधनाचं मी सांगणार. उद्धाराचा मार्ग शास्त्रामध्ये लिहून ठेवला. आता तुमच्या नायगावला धडकायचं, नायगावाला मला मी स्टेशनहून धडकलो असं म्हण, मग मला वैजापूर लागावा, बरोबर आहे ना, नगरसूल लागावा, मग नायगावन लागावा. मला जर तिकडं संभाजीनगर तिकडं जर गावं लागले तर माझ्या बापान ठेवलं नाही गावात. 96 पिढ्या गेल्या तरी नाही गाव नाही का. जुगाली यावर
खाल्ल्यावर उचल का पटाक उचल का पटाक. मिरची डोळ्याला गेली तर काही परिणाम आहे की नाही. तुमच्याकडे कांदे ज्यादा होते, कांदे कापले तर डोळ्याला पाणी किती महिन्याने येतं. ताबडतोब 6 महिन्याने येतं. मग सगळं तिला ताबडतोब इड गाऊन उदारे. असं करा म्हणजे असं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल, तसं नाही केलं म्हणजे तोंड वासूनच जाईल. आणि तोंड वासून या करता जन्माला आलो का. जन्माला येताना तोंड वाचलं नव्हतं. आया हो आमचं तोंड वाचलं होतं का. नाही ना. तिड जर तोंड वाचलं असतं तर याचं दाव तेरव तिडच नाणे दाबावं लागलं असतं याला. पण तिड नाही तोंड वाचलं होतं याचं. तिड कानपूर लाईन बंद होती, डोळे बंद होते, नागपूर लाईन बंद होती, त्याची थोबड बी मीठ केलं होतं, सारं बंद होतं. तवा धडकला बाहेर. दादा मग सारा उघड ठेवून चालला. राहते घर उघड साडा सालपूर. जाताना सुद्धा मार्ग परमार्थ व्यवस्थित जीवनात यायला पाहिजे. सगळ्या संतांना चौवेदी ज्ञान शास्त्री कारण 18 पुराण हरसी गाती. काय गाती ते मालकंस मध्ये गाते का सूर्यकंस मध्ये गाते. कशात गाती. महाराज डायमलिंग मालकंस सिंग सूर्यकंस चंद्रकंस भैरवी यायला पाहिजे. तिकडं तिकडं आय 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 बाबू लई करणार ना म्हणतो. तिकडे गाऊन करणारला काय वर्णतो आता. मराठीच्या टायमाला येईल का नाही. संतांनी केलेला परमार्थाच्या पावत्या करायच्या. तुमच्या लागल्यात धन्यवाद बरं का. तुम्ही सुंदर आवाज दिले. कमी का सांगा आपल्याला काही गर्दी शिकायची नाही. गाड 100 राहत्या. सिंह एकच राहत. ते माती व मरून जाते. हे जंगलाचा राजा होऊन राहत नाही. जाऊ द्या काय सांगायचं तुम्हाला. विठ्ठल साधू संतांनी केलेल्या परमार्थाच्या उद्धाराच्या पावत्या संताजवळ. त्यांनी केलेला परमार्थाचा अनुभव त्यांच्या जवळ. बरोबर आहे ना. आमच्या जवळ काय आम्ही तर त्याच्यापेक्षा लाख पटीनं आमचा परमार्थ चालू. मी 1 दिवस घरी रोज भुकू राहिलो. मग आता मला विमान यायचं की नाही ना. अरे हे तुला भगवंतानं दिलेली एक कला आहे. 2 तास लोकांचं तू रंजन करू शकतो. हे म्हणजे उद्धाराचं साधन नाही ना माय बाप. नाही 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 आम्हाला कीर्तनच उद्धाराचं साधन वाटून राहिलं. कीर्तन उद्धाराचं साधन होऊ शकत नाही. नाही 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 नाही. आता काही काही कीर्तन शिट्ट्या वाजून राहिले. मग विमान आली नाही ना माय बाप. नाही नाही तसं नाही. ते तसं नाही. बघा मग आमचं ऐकू नका. गुरुबा काका सांगतात. गुरुबा काका उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तेरढोकी नावाचं गाव आहे. आणि तेरढोकी नावाच्या गावामध्ये या महात्म्याचा जन्म झाला. मोफतच परमार्थाची गुढी ज्या माणसाच्या जीवनामध्ये आहे. उद्धाराची तळमळ लागली गुरुबा काकांना. माझ्याच करता मी ज्या करता जन्माला आलो. आलाजी गोठणी या जातील कवण्यार टायात घरदार तुझे लोभे अवघी लटकी जायात. कुठून आला करायचं काय. अरे सोबत घेऊन जायचं काय. या गोष्टीचा विसर पडल्यामुळं आपल्या अज्ञान लोकांनी बसलाय. तुम्हाला आम्हाला भ्रांती झालेली. मी सकाराम तुकाराम गणपत संपत गायनाचार्य महाराज विशारद कीर्तन केसरी आणखी कोणता किती जरी डिग्र्या लागल्या कॉम्प्लेट जरी आत वरून भरलं खालून जरी भरलं ना या डिग्र्याला इथं काढी लावा लागते रे. देवाच्या दरबारात एकही डिग्री चालत नाही. चालते का. नाही 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 नाही. तो जगद्गुरु स्वतःला म्हणून जरी घेता असला तरी त्याच्या देवाला काढी लावा लागते. तो इथं काही केलं ना चालतं रे. समाज येडा आहे. तू समाजाला फसू शकतो पण देवाला नाही फसू शकत. आणि बसवाच्या गोष्टी बाह्या ग्रहद्वारे जनास्मजाने अरे देहाची दाया परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीवयका. माझ्या सोबतची गोष्ट येणार आहे त्या गोष्टीचा विचार केला का. काय येतं सांग. आपण काय आणलं नाही काय नाही येडा येतो. गठोडीच्या गठोडे बांधून आणले गठोडीचे गठोडे बांधून घेऊन जाणारे तुला माहित नाही. केल्या गर्भ झाले त्याची भोगाले. केल्या गर्भ झाले त्याची भोगाले.
कर्म की कमाई साथ चलेगी, ऐसी दुनिया भारी तेरी 2 दिन की जिंदगी। गुरुबा काकाला उद्धाराची तळमळ लागली. मी ज्याच्याकरता जन्माला आलो ती गोष्ट साधायला पाहिजे. उद्धाराच्या शोधामध्ये गुरुबा काका निघाले. प्रत्येक संताला उद्धाराची तळमळ लागली. आजच्या जगामध्ये कुणाला उद्धाराची तळमळ मला दाखवा. बुवा सगट, मी बुवा आहे ना, माझ्या सगट सांगा कुणाला उद्धाराची तळमळ लागली. नाही 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 नाही, काहीच नाही. तुम्ही आम्ही कर्माला हैराणी, कर्माला हैराणी. तुम्हाला मला कर्म सुधरू द्यायला नाही. कर्माने ब्रह्मदेवाच्या बापाला सोडलं नाही, कर्मानं रामाच्या बापाला सोडलं नाही, कर्मानं गोपाल कृष्णाच्या बापाला सोडलं नाही. माय बाप आम्हाला सोडील का? आणि त्या कर्मापासून जर वाट लावायची असेल, त्या पापाची जर वाट लावायची असेल, त्या वासनेची जर वाट लावायची असेल तर उद्धाराची तळमळ लागली पाहिजे जीवाला. तुकोबरायांच्या जीवनात, ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये, नाथबाबांच्या जीवनामध्ये उद्धाराची तळमळ लागली. काही उद्धार पावे तळमळ जीवाला लागल्यानंतर उद्धाराचं साधन हाताने करायचं नसतं, उद्धाराचं साधन पायाने करायचं नसतं, उद्धाराचं साधन वैखरीने करायचं नसतं. माय बाप सगळ्या साधू संतांचे पुरावे देऊन सांगन तुम्हाला, उद्धाराचं साधन या कशात पडत नाही. उद्धाराच्या साधनासाठी वेगळी गोष्ट आहे. आणि मग गुरुबा काकाला उद्धाराची तळमळ लागली. कोस दर कोस, मुक्काम दर मुक्काम करत 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 संतांच्या शोधामध्ये गुरुबा काका निघाले. वरून श्री क्षेत्र आळंदी क्षेत्रामध्ये 4 भावंडाची भेट झाली. बघितलं हो, संताला जर भेटलं, संताचं जर दर्शन घेतलं ना माय बाप, ओरिजिनल पाहिजे. आता या भाऊन एवढं बाहेर बसलेले फोकसला, त्या तिकडे जैन मारेल बा, त्या तिकडे त्याला चिकटपट्टी नाही लागेल, त्याला हात लावला तर झटका. ओरिजिनल खाली आरती खुली आता पावसाची, ते काय करता येईल, चिटकून तरी ते जीव जाऊस तर सोडित नाही. ती सोडित ना, त्याच्यामध्ये काय पावर पावर, त्याचा झटका ताबडतोब आहे. तसा संतांचं दर्शन घेतल्यानंतर माय बा संत चरण रजन लागता सहज, वासनेचे बिला जळणी गाया, वासनेचे बिला जळणी ज्यावेळेस गुरुबा काकांनी या 4 भावंडांना बघितल्यानंतर परिपूर्ण देहामध्ये बदल झाला. इतका जीव आनंदित झाला. आणि आनंदित झालेले गुरुबा काका शरण जातात ज्ञानोबरायांना. आणि ज्ञानोबरायाला सांगतात, माझ्या जीवनाचा उद्धार कशाने होईल तेवढी एक गोष्ट सांगा. ज्ञानोबरायांनी सांगितलं, मुक्ताधीचं जन आहे उद्धट, गुह्य करू नको प्रकट, मोडेला भक्तीची वाट, संत जनकोपती. मुक्ता परंपरेचं ज्ञान या जीवाला द्यायला पाहिजे, कारण हा जीव तळमळ करतोय. तुकोबराच्या जीवनामध्ये जीवना वेगळे मासोळी तैसा तुका तळमळे. बघा उद्धाराची तळमळ कशी असते. गुरुबा काकांना मुक्ताईचा विठ्ठल मुक्ताईने काय सांगितलं असेल गुरुबा काकाला, तुम्ही
काय? नाही 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 नाही, हातानं पायानं करायचं, तोंडानं करायचं साधन मुक्ताईनं सांगितलं नाही. मुक्ताईने जी गोष्ट सांगितली, ज्ञानदेवा म्हणे मी जाणे सद्गुरुना केले कोढे, माता हात ठेवून पुढे विजाची वाहिले. ज्ञानेश्वरीची वही माहिती बरं का पाडला. हा ज्ञानोबा राय सांगतात, जी परंपरा माझ्यापर्यंत जशीच्या तशी आली ना मुक्ता, त्या परंपरेला जीवाचा उद्धार होतो. म्हणून तू गोरोबा काकांवर कृपा दृष्टी कर. मुक्ताबाईनं काय केलं? गुरुन्या कानी पोंगिला वार, गुरुन्या कानी पोंगिला वार, गुरुन्या कानी पोंगिला वार, गुरुन्या कानी पोंगिला मेंटल खोपडीचे लोक जेव्हा देव अंगात येत द्यायचे, देव अंगात येत असते काय? तू दुसऱ्या देशात जन्माला यायला पाहिजे होता, इथं नव्हता जन्माला यायला पाहिजे. देव अंगात यायची गोष्ट आहे का? 750 वर्ष झाले ज्ञानोबरायांना उघडे ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं असताना आमच्या डोक्यात का उतरत नाही? जे ज्ञानोबरायांनी केलं तुकोबरायांनी केलं. अरे नाही, कोणा केलं सांगू का तुम्हाला? शुभ याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी, शुभ याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी, हरीची दानोनी हरीच झाले, ज्ञानोबा हरिपाठाप्रमाणे शुक याज्ञवल्क्य आताचा विषय नाही. आताचा विषय का? शुक कधीचे, याज्ञवल्क्य कधीचे? शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जाणून हरी झाले आणि आम्ही हरी करून खाऊन तोंड वाचून जातो. कुठेतरी विचार जीवाला करायला पाहिजे का नाही? माणूस म्हणून जन्माला आलो तर विचार करायला पाहिजे का नाही? कनिष्ठच खाडी बरोबर ना. जिंदगी गेला ना, सत्कर्म बंद पडता पडता कळू नाही का जीवनाला? उद्धाराच्या मार्गावर आला रे, चांगल्याची संगत करणार, नको त्याची संगत करशी ना, आप मरे तो मरे यजमान तू लेके मरे. बघा गोरोबा काकाला ज्यावेळेस अनादी काळाची सांप्रत काळात असलेलं तत्व जशाच्या तसं पुढे घेऊन जाणे याला संप्रदाय म्हणतात. ज्ञानोबरायांचा संप्रदाय, तुकोबरायांचा संप्रदाय, लोकांचे कुठून आलं का? ते नवीनच आलं. नवीन कुठं आलं? तो हे वर्षी मधले कमी असत. शास्त्र वाचायचं नाही, दर्शक पाठ करून सांगणं म्हणजे काही लई करू राहिला काय? जरा खोल कर ना. जुनाड जुगालीचे नाणे बहु काळाचे ठेवणे, जरा वाचा ना, गाथा माथ्यावर ठेवा ना. ही गोष्ट कधी सांगायची आणि निस्तार म्हणायचं, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. प्रत्येक जीव माणसाच्या जन्माला आला त्याचा अधिकारी हा. आमच्याजवळ गाठी पुण्य नाही म्हणून सोडून दे. सोनं आता 9,500 झाला ना, 9,500 सोनं आहे. मनमाडला गेलो, माझ्यासारखं गेलो मेंटल खोपडीचं, ड्रेसवर गेलं, एक टांगी घालून सोनाराच्या दुकानात गेलो, मोठ्या शोरूम मध्ये. त्याला मी म्हटलं 9,000च माझ्या खिशात दे, मला एक गेऱ्या देईन कधी. त्याला म्हणत ना मी बोवा दे ना मला, तिकडे बोवा असं नाही का कोणी असं. इथे किती लागत आहे? 9.5 लागत आहे.
हा तवा ते मिळवत बरोबर आहे ना. अरे सळ्या सोन्याला तर ब्राह्मणांना पूर्ण लागत होतं. इथं भगवंताचं प्रभू नाव जीवनात यायला असंच आहे का? नाही 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 मायबाप याला सुद्धा मायबाप पवित्र लागतात. त्यावेळेस जीवनामध्ये अनादी काळाची असलेली गोष्ट येते. गुरुभक्तांवर मुक्ताईनं कृपादृष्टी केली. कृपादृष्टी केल्यावर बघा ना काय शास्त्र कळाला संताची भाषा कळाला सुद्धा कोण जन्माचा पुण्य लागतं मायबाप. नाही नाही बाबाजी आपले सांगितले नामच आहे ना. नामच आहे बाबा. सांगितले नाम पूर्वार्धाते उत्तरार्धामध्ये अय जग विचारन तुला. जग विचारन तुला. अय गुरु करायला गेला होता काय सांगितलं तेव्हा सांग. मंत्र दिला रामकृष्ण हरी. नाम वेगळं मंत्र वेगळा आहे. नाम परंपरेने घ्यावं लागतं. मंत्र कोणी देतात. चला भागवत मंत्र तंत्र उपदेशती गुरु आयते आहेत घरोघरी. परी शिष्या ते मिळवेत. परी शिष्या ते सद्वस्तू मिळवेत. तयात श्रीकृष्ण नाही. जो जो दयाचा घेतला गुण तो तो गुरु केला जाण. गुरुचे आले अपार पण संपूर्ण जग गुरु दिसे. गुरु वेगळा असतो आणि सद्गुरु वेगळा असतो. सद्गुरु जन्म आणि मरणाच्या पलीकडे घेऊन जातात. त्याला सद्गुरु म्हणतात. गुरु किती होऊ शकतात. कोणी होऊ शकत पण सद्गुरु जीवनात यायला कोण जन्माचं पुण्य लागतं. परंपरागत आलेली गोष्ट. मुक्ताईनं ज्यावेळेस कृपादृष्टी केली गुरुबा काकावर. गुरुबा काकाला त्या गोष्टीचा छंद लागला. गोविंद 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 या नामाचे निखळ प्रबंध आहे. प्रबंध जसं आपलं नाव सखाराम. कशा करता ओळख्याच्या दृष्टीने केलेली काय ती खून आहे. मग मी सखाराम आहे का? मी सखाराम आहे का? आपण हॅलो सखाराम गेला गेला का? तो तर पडेल ना. ज्याला आयुष्यभर सखाराम म्हणलं तू 5.5 फुटाला पडेल की नाही. मग गेलं कुठं? जे गेलं ते ओळखीचं केलं का? देवजवळ अंतरी भेट नाही जन्मभरी. अरे देव जवळ असताना सुद्धा जवळ असतात जगत जीवन का धांडोळी सिवन. अरे इतका सोपा देव असताना साधू संतांना इतका सोपा परमार्थ सांगितलेला असताना सुद्धा जीवाला कळत नाही याचं मोठं दुःख होत. ज्ञानेश्वऱ्या पाठी सगळे 4 वेद 4 शास्त्र 18 पुराण पाठी आमच्याकडे. ज्ञानोबराय सांगतात का निर्दैवाच्या परिवारी पाहे पा दूध पवित्र आणि गोड का कमलकंद आणि दुर्दुरी. 3 दृष्टांत दिवस सांगितले. जीवाला कळायला पाहिजे की नाही कळायला पाहिजे. जीवाला कळायला पाहिजे. आणि हो परमार्थ शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो कैत्री पुरारी सांगितले. मुक्ताईनं अनादी काळाचं असलेलं
भगवान शिवापासून आलेलं नाम जशाच्या तसं आदिनाथ उमापासून ती परंपरा जशीच्या तशी मुक्ताईपर्यंत येते आणि ती मुक्ताई गुरुबा काकांवर ज्यावेळेस कृपादृष्टी करते त्यावेळेस गुरुबा काकाला त्या गोष्टीचा छंद लागला, नामाचा छंद लागावा जीवाला. अरे ते नाम हाताने करायचं नाही, ते नाम पायानं करायचं नाही, मुखानं सुद्धा करायचं नाही. श्वासानं भजन करणं गड्या रे, श्वासानं भजन कर, श्वासानं भजन करणं गड्या रे, श्वासानं भजन भागवतामध्ये 14व्या अध्यायामध्ये नाथबाबा सांगतात, श्वासा श्वासाचा परिचारू, निमिष निमिषाचा व्यापारू, माझे निज सुख साचारू, त्याची घर बांधिले. आयुष्यभर जी गोष्ट देहामध्ये राहते त्या गोष्टीला ओळखीचं करत नाही आणि ती गोष्ट देहातून निघून जाते. रट्टी कोणामध्ये अप्पास आहे, अरे निघून गेला बाबा, निघून गेला संताची भाषा कळायला आहे ना, मायबाप कोट जन्माचं पुण्य लागतं. आजापा जप तुझं मन उन्मन होईल. कशाला म्हणतात आजापा? तो संताच्या मुठीमध्ये हरी प्राप्तीशी उपाय धारावी बुवाची देवळी. कोणाचे पाय? संताचे पाय. संत मरून गेले, आमच्यासारखे धडकले, आम्ही तुमच्या करून पण आमच्या पाय. गुरु गावाचा चोऱ्या करी, शिष्य नदीला माश्या धरी. दादा हाऊस. अरे काय चाललंय जगामध्ये? आमच्या संतांनी एवढं रक्त ओकून जगापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला, सगळं माथ्याला करून टाकलंय त्या गोष्टीच. नका करू, सगळ्याच्या नशिबात नाही ना. वाचत असे बोंब कोणी नाही कधी ठिकाणी ऐकूच शकत नाही ना. पोट जन्माचे गठुडे बांधून आणल्यावर कसे ऐकतील? ऐकूच शकत नाही. तुमचं भाग्य समजा नाही ना, कानावर तुमचे शब्द तरी चालले, नाही तर सगळा बाजार चाललाय जगामध्ये. तुम्ही इकडून काढला गाव खाल्लाकडून डोंगराकडून इकडं चालू केलं ना, आमचं लय चांगलं आहे. तुम्ही कोणी कोणी चालू करा, येणं काय आम्हाला काही येणं नाही तुमच्याकरता. तुम्ही उद्या मारा जे आज का मारा ना, आम्हाला काही येणं नाही. येणं संतांच्या जातीला आहे. ते बरोबर काकाला ज्यावेळेस मुक्ताईची माळ मिळाली त्यावेळेस मुक्ताईनं अनुग्रह केल्यानंतर त्या गोष्टीचा गुरुबा काकांना छंद लागला. गावाकडे आले, खेरडोकी नावाच्या गावामध्ये ज्यावेळेस गुरुबा काका येतात, मुक्ताईनं सांगितलं, गुरुबा काका सुखानं संसार करा, भावकीपेक्षा टेचीनं संसार करा, पण नामाला विसरू नका. जर नामाला विसरशाल तर त्यावेळेस नामासेवेन मुखतून रपापिया हरे वीर दावया रे
मिळालं, उद्धाराचं साधन नाही मिळालं ना, केलेला परमार्थाशी चला 17व्या अध्यायात ज्ञानोबाच्या मनोनी ब्रह्मनाम श्रद्धा याच्या ओव्या वाचा तुम्ही. 17वा अध्याय 17वा श्लोकाच्या ओव्या वाचा तुम्ही खाली. एका पायावर 12 वर्ष जरी तप केलं मायबाप ही गोष्ट दुर्लभ आहे. पृथ्वी जरी रत्नानं भरून दान केली तरी ही गोष्ट दुर्लभ आहे मायबाप. हो, ही गोष्ट मिळण्याकरता ब्रह्माच्या एका हरितयाचे तर व्हावे. याला ब्रह्माच्या लाईनला येऊन बसावं लागत. म्हणजे पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा त्वचित. याला पूर्व सुकृत चांगलं लागतं, मायबाप पवित्र लागतात. त्यामुळे जीवनामध्ये अनादी काळात असलेली गोष्ट गुरुबा काकांना मिळाली. गुरुबा काकाला त्या गोष्टीचा छंद लागला. छंद लागल्यानंतर गाढवावर माती आणायची, एकत्र करायची, त्या मातीमध्ये पाणी आणि चिखल तुडत बसवायचं. ते तुडत असताना गुरुबा काका भगवंताचं नामस्मरण करायचे. करत असताना देहाचा विसर पडत चालायचा. इकडून तिकडं जावं, तिकडून इकडं यावं. हो, करत 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 ते छंद लागून गेला. काम बुडत नाही, धंदा बुडत नाही मायबा. ती गोष्ट चालता चालता करता येते, खाता खाता करता येते, बसता बसता करता येते, पडल्या पडल्या करता येते. इतकी सोपी गोष्ट आहे. तो गुरुबा काकांना त्या गोष्टीचा नामाचा छंद लागला. मुक्ताबाईनं अशी कोणती गोष्ट गुरुबा काकाला दिली का ज्या गोष्टीमुळं गुरुबा काकाचा ध्यानी देता पंढरीराया अरे मना सहित पाद टेकाया. अशी कोणती गोष्ट दिली, कोणता पंढरीरायाचं ध्यान सांगितलं असेल गुरुबा काकांना. करता करता परमार्थ पिकावा. हो, भक्ती जीवनामध्ये पिकायला पाहिजे. पिकली असली कडूपण गेले कैसे आम्हा गेले. हो, पिकावा लागतं. शेदड हिरवट बनत नाही, गोड लागत. ते पिकावा लागतंय. पिकल्याशिवाय शेदड गोड लागत नाही. आणि शेताला जर पिकावा असं वाटत असेल तर त्याला डेट सोडावं लागत. जोपर्यंत डेट सोडित नाही ना तोपर्यंत पिकत नाही. साधू संतांना केलेला परमार्थ इतका नक्षीकांत केला. मी तया गोवळा रतली हरिणे माझे हरिले चित्त भारवित विसरली. का पगडारू देखे अनेरा देखे तो सब वहिनी. इतके रत व्हावं लागतं त्या परमार्थाला. त्या नामाचा ध्यास इतका करावा लागतो. जोपर्यंत नामाचा छंद लागत नाही. नाथबाबा सांगतात जनार्दन स्वामीची माझ्यावर कृपा झाली, मला त्या नामाचा छंद लागला, त्याची गोडी माझ्या जीवनात आली. आणि जर तुम्हाला नाही आली तर काय होते. छंद नाही नामाचा हाल काय कामाचा. किती गेले सोमवार माझा देव नाही मिळणार. किती गेल्या एकादशी देह नाही ना उपवास. छंद नाही नामाचा. हा देह काय काम. छंद लागावा, इतका छंद लागावा. हो, असवायचा कुठे आठवचे नाही. देहेच विदेही भोगदशा. पूर्णपणे देहाला विसरण्याचं साधन ब्रह्मनाम आहे. आणि ब्रह्मनाम जीवाला मिळाल्याबरोबर फक्त गोडी लागत नाही जीवाला. आत्मप्रभावित नवीन त्याची करुणी ठाणा दिवी. इंद्रियाशी चोरवी जीवितयाशीच भावे. इंद्रियाला एकाग्र करावं लागतं, इंद्रियाला चोरावं लागतं. सगळ्या इंद्रियाला नामाची गोडी लावावी लागते. आणि ज्यावेळेस नामाची गोडी लागते त्यावेळेस हळूहळू हळूहळू देहाचा विसर पडायला लागतो. सद्गुरूच्या नामात ताकद असते. देहामध्ये बदल जर व्हावा असं वाटत असेल, मनाचं परिवर्तन, बुद्धीचं परिवर्तन, चित्ताचं परिवर्तन व्हावं असं वाटत असेल, अंतःकरण चतुष्ट परिपूर्ण बदलावं असं वाटत असेल तर सद्गुरूचं परंपरागत असलेलं नाम जीवाला घ्यावं लागतं. आणि ते जर नाही घेतलं कोणाचं काय जातं. हे जरी नाही का दुसरं येईल, हे जरी नाही का सरद शेवटी बा काळ बांधून येईल सरद शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय जाईल, आम्ही लोकून निघून जाऊ, आमचं काय जाईल. आमचं कोणत्याच संतांचं आतापर्यंत काही केलं नाही. कुणाची काय बा गेली, स्वतःचे अनहित स्वतः केले.
आपल्याच पायावर आपण दगड पाडून घेतो. लाख मुलाचा मिळालेल्या माणसाचा जन्माचा मातेर आपण करतो ते होऊ नये म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात गोरोबा काका सांगतात केशवाचे गोरोबा काका आले. कर्मयोग करता 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 लोकाला वाटायचं हे येड झालं. गोरोबावर परिणाम झाले. आळंद गेले गेलं याचं डोकं फिरलंय. याला बाहेरचं झालं. हे काय करतंय याचं ध्यान नाही. त्या चिखलावर ध्यान नाही ना कायावर ध्यान नाही. कोण बोलत त्याच्याकडे ध्यान नाही. वेळा झालो वेळीयाच्या गावा गेलो. लोक येडच म्हणणार आहे ना. अरे चांगले येडे म्हणते याला. चांगले बर का. गणारी गोत्रज सर्व हातनाती मग गेले याचे मनुष्यपण येण्यासाठी आले राज विरगुणाचे प्रेम संत चरणांचा येटवाचा धर्माचा चांगले नाव ठेवली अवघड बर का. कोण जन्माचं उतू येत नाही. बरोबर झालं नाव ठेवत लोक ज्ञानोबा तुकोबाला नाव ठेवते. विषय सोडून द्या. परिणाम झाला देहावर परिणाम झाला. करत असताना संती नावाची पत्नी असते आणि संती नावाची पत्नी संती एकुलता एक मुलगा धने मी पाणी आणायला चालले. तुम्ही फक्त या लेकराकडे लक्ष द्या. काही भानावर होतं की नाही. देह परिपूर्ण या देहाचा विसर गोरोबा काकांना त्या भजनामध्ये तल्लीन झाल्यामुळे कळाला नाही. बायको काय म्हणली याच्याकडे लक्ष नाही. लेकरू रंगता 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 गोरोबा काकाचं भळ येतं. गोरोबा काकाचा तो सोगावर धोतर खोसलेला सोगा हातात धरल्या बरोबर त्याचा हात गोरोबा काकाच्या पायाखाली थपला आणि जसा चिघाला लेकरू रवले.
वैशिष्ट्य ऐकस कोहे बाई कुंभारान बाळ तुडविले पायी. मग गोरोबा काकाला त्या लेकराचा आवाज नसन आला का हो? आपण विचार करा परमार्थ कशाला म्हणतात बघा. गोरोबा काका त्या गोष्टीची इतके रत झाले विचारू नका. परिपूर्ण आठव नाठव गेला भाव झाला स्वयमेव पांडुरंग. इतके त्या गोष्टीमध्ये तल्लीन झाले. नाही देह शुद्धी बाळ तुडाविले, नाही देह शुद्धी बाळ तुडाविले, येतानंतर तिनं बघितलं लेकरू घरात नाहीये. मालकाला विचारलं अहो धनी शुद्धीवर या, बाळ्या दिसत नाही. भानावर नव्हते, देहाचा विसर पडला. शेजारनी पारजामीला विचारलं, गल्लीत विचारून झालं, गावात विचारून झालं, बाळ्या कुठं दिसत नाही. पुन्हा वैतागून घरी ज्यावेळेस संती माता येते, पतीला ढकलून दिला अक्षरशः चिखलामधून. ज्यावेळेस गोरोबा काका खाली उठल्यानंतर गोरोबा काका देहावर आले. संतीना बघितलं, चिखल परिपूर्ण लाल झालेला होता. तिच्या लक्षात आलं आपलं एकुलतं एक लेकरू मरण पावलं. तिनं सांगितलं तुम्हाला काळ्या इठ्याची शपथ आहे, त्या इठ्याचा नाद लागला तुम्हाला, वंशाचा दिगाचा सत्यानाश केला तुम्ही. गोरोबा काका सांगता संते माझ्यावर सद्गुरूची कृपा झाली, त्या सद्गुरूच्या छंदामुळे झालं काय? हरिने माझ्या हरिले चित्त, हरिने माझ्या हरिले चित्त, छंद लागल्यामुळं मला देहाची तू काय म्हटले याच्याकडे सुद्धा माझं लक्ष नव्हतं. लेकरू आलं, हरकत नाही ना, ज्याचं होतं त्यानं नेलं, तू दोष कशाला करते. पण एवढं खरंय गाव. आमचं तर एक जण मला एकदम भेटलं होतं, मी तिकडे गेलो गळ्या दिल्या. एक जण म्हणे 72 वर्ष त्यांचं वय, आता 76 आहे. 72 वर्ष मारुतीला पाणी घातलं, 4 वर्ष मारुतीचं तोंड पाहत नाही. म्हटलं बाबा झालं काय तुम्हाला? म्हणजे आपलं एकुलतं एक काट गेलं, मग मारुतीने लागली. लेकरू आहे करता मारुतीला पाणी घातलं म्हणजे परमार्थाची सांगड बसते का कुठं तरी. बरं तो नाही मारुतीला पाणी घातलं तर मारुतीला काही घेणे. तू मारुती बसून बाजूला गेला ना, तू भक्ती बसून बाजूला गेला, कोणाचं काही नुकसान होत नाही या दुनियामध्ये. हो म्हणून
काका सांगतात मला त्या केशवाचं ध्यान लागल्यामुळं त्या मृतिकेमध्ये म्हणजे मातीमध्ये मी तुडवता त्या देहाचा सुद्धा मी काय केला विसर केला, बाध केला. 4 देहाचा बाध केल्यानंतर ज्यावेळेस 11 देह 4 देह माहिती पुढचे 11 देह 11 देहात गेल्यानंतर अनिर्वाच्यवाणीचं भजन चालू होतं. तुकोबाराय सुद्धा सांगतात माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलेला असे. अनिर्वाच्यवाणीमध्ये ज्यावेळेस भजन होतं त्यावेळेस देहाचा परिपूर्ण विसर पडला जातो आणि मग काय परिणाम होतो अभंगाचं दुसरं चरण. विठ्ठलाचे नाम स्मरे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगते विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा. नाव उपाधीला असत. उपाधी आकारात मोडते, नाम आकारात मोडत नाही. जे अक्षराचे अव्यक्त निर्देश देश काल रहित सोहम भावे उपासित ज्ञानी येती गोष्ट आकारात मोडत नाही. नाव आकारात मोडतं, विठ्ठल आकारात मोडतो. विठ्ठलाचे नाम सांगितलं बघा हेच लय मोठं वय आहे आणि हे जीवाला कळत नाही. नावालाच नाव म्हणतोय आम्ही, नावाला नाव म्हणू शकत नाही मायवा. नावा आणि नामाला जमीन आसमानचा फरक आहे. उपाधीचा नाश होतो, नामाचा नाश होत नाही. उपाधीला जे ठेवल्या जातं त्याला नाव म्हणतात आणि जे उपाधी विरहित तुम्ही निर्विकार, जे उपाधी विरहित आहे त्याला नाम म्हणतात. कोणी नामाची सुरुवात परिसृष्टीच्या उपक्रम पूर्वी ग विरोधमा वेडायचा ब्रह्मा एकला होता तो सृष्टी न करू शके मद ईश्वर ते न ओळखे तो थोरो केला एके नामे. ब्रह्मदेवाला सुद्धा सृष्टी करताना आली बर का. बतावा काय होतं का विठ्ठला केशवा माय बाबा पांडुरंग काही होतं का तवा काहीच नव्हतं. तवा ब्रह्मदेवान काय जपलं असं, महादेव काय जपत असं. आम्ही म्हणतो भजन करी महादेव रामगोजी. अरे भजन करी पण कोणतं करी सांगितलं नाही ना. पण जे सगळे 33 कोटी देव ज्याचं भजन करतात ते भजन संतांनी सांगितलंय. पण ते आपल्यापर्यंत नाही आलं तो आपला दोष. आपल्यापर्यंत ते आलं नाही पण संतांनी शास्त्रामध्ये जशाच्या तसं लिहून ठेवलेलं आहे त्याला शास्त्र प्रचिती यावा लागते. मूर्तिमंत अनुभव त्या गोष्टीचा यावा लागतो. तुका म्हणे चापुने सांगते मज अनुभव आहे अंगे. तुकोबाराय सांगतात मी चापून ती गोष्ट सांगितली. सेवितो हा रस वाटी तो अनिका घ्यारे हो नका नानभरी. मी त्या गोष्टीचा परिपूर्ण साधू संतांना प्रत्येक संतांना त्या गोष्टीचा अनुभव घेतला. संतांचा जनना घेतली प्राचिती संत सज्जनांना घेतली प्राचिती.
सारखा ग्रंथ. नामाची प्रचिती तुकोबरायांची गाथा, नादबाबांच्या नामाची प्रचिती भागवत. बघा त्यांची प्रचिती. सुनी भंजन पर्वतावर काय केलं असेल विचार, आपण बारीक विचार करायला पाहिजे संतांचा. जनार्दन स्वामीची कृपा झाली की नाही दौलताबादला. तिथून जनार्दन स्वामींनी काय सांगितलं, वर जाय, सूर्यभंजन पर्वतावर जाय. तिथं चित्तवंता पाठ पूर्ण नव्हतं, काही नव्हताना निर्जन ठिकाणी नाथबाबांनी या गोष्टीची नामाची साधना केली. तुकोबारांनी भाम डोंगर भंडारा डोंगर आपले जाऊन या नामाची साधना केली. माय बाप हो पुसता सांगे न जित बुधमात. एकांत सुख गोष्ट. बरोबर आहे, एकांताचा विषय तो. काय झालं, आम्ही बोललो का लय राग येतात लोकांना, पण आमचे काय कोणाला बांधायला थोडी देवा. अरे आम्हाला काय 2 तास भुकाचं निघून जायचं, आम्हाला गावचे हरण नाही. आमचं काम आहे सांगणं, तुम्ही करायलाच पाहिजे असा संतांचा आग्रह नाही, करायलाच पाहिजे असा संतांचा आग्रह नाही. पण शास्त्राला काय सांगायचंय, संतांना काय सांगायचं ही परिभाषा जीवाला कळाली पाहिजे. अरे सामान्य जीवाला ती, सामान्य जीव देव होतो. आज माझ्या संगत चला, मी बोलतो भुगतो ना, मी निस्ताच भुगत नाही, मी अनुभूती संपन्न भक्त. माझ्या संगत चला तुम्ही, मी दाखवतो तुम्हाला. संसार करता 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 ब्रह्मरूप काया झालेली त्यांची. तुकोबारायांनी परमार्थ केला, त्याची अनुभूती आली की नाही. तुका पंढरीला गेला, 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 तुका पंढरीला गेला. हो ना जन्म नाही आला, जन्म नाही आला, तुकोबाराय पंढरीला गेले, पुन्हा जन्माला नाही आले. आमचे कॉम्प्युटर दाखवले तिथे देवाचे होऊन हा त्यांच्या अनुभूतीचा परमार्थ. आपल्याला आज करता येत नाही कधी. आजही ती गोष्ट जशीच्या तशी सिद्ध आहे. आजही तुकोबाराय संपले नाही, ज्ञानोबाराय संपले नाही. आजही जशाच्या तसे ज्ञानोबाराय तुकोबाराय, पण आपल्याला त्या भावनेतून त्यांच्यापर्यंत जावं लागेल. देव आजही जशाचा तसा आहे. देव काही पाणीपतात गेला नाही. आजही देव जशाचा तसा आहे. तुम्हाला आम्हाला का कळत नाही, कारण त्याची रीत चुकली. मंथोनी नवनीता तैसे घे आनंद सांगितलं. मंथन करायचंय, कशाचं सांगितलंय, कशाचं मंथन करावं लागते, दुधाचं. नुसतं दुधाचं मंथन करून झालं का, रातभर उसळत बसायचं, काम येऊ दूध जमन का, आया जमन का. दुधाचं मंथन करून जमणार नाही. 96 पिढ्या गेल्या तरी जमणार. दुधाचं लोणी व्हावं वाटत असेल तर काय करावं लागतं, त्याला विरजन घालावं लागतं. बरोबर आहे ना. मी माझ्या मनाचं भुकून नाही राहिलो, ज्ञानोबारायचं सांगून राहिलो. विरजन काही चट भर लागत नाही, गोट भर लागत आहे. बरोबर आहे की नाही. आणि ते विरजन कधी घालायचं, मग तिकडं दूध आधी विरजन झालं तर मग द्या काही यंत्र सरपंच घाली द्या हात विरजन घालावं लागेल ना. मुक्ताबाई सांगते, मुक्ताबाई, अरे माझ्या गुरुने मला गवाई एकांत ज्ञानाचा वाग लाविला हृदय
माझ्यामध्ये विरजन टाकलं आणि ते विरजन म्हणजे नामरूपी विरजन देहामध्ये टाकलं आणि त्याचं मंथन करायचंय. जसं दुधामध्ये विरजन घातल्यानंतर त्याचं रूपांतर दह्यामध्ये होतं आणि दह्याचं मंथन करावं लागतं आणि जसं जसं दह्याचं मंथन केलं तसं असार खाली राहतं आणि वर लोणी येत असतं. तसं देहामध्ये नामाचं मंथन करता 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 असार संसाराच्या वासना निघून जात असतात, काम क्रोध निघून जात असतात आणि चित्तावर चिंतन येत असतं. चित्त म्हणजे लोणी आणि चित्ताचा परमार्थ सगळ्या गवळणीचा आहे. पराभक्तीचा परमार्थ सगळ्या गवळणीचा आहे आणि त्या मग नवनीत वर जरी आलं, लोणी जरी वर आलं तरी चूक नाही, त्याला तापावा लागत. कडकड कडकड तापल्यानंतर त्याच्यातला तो कडवापणा आहे तो निघून जातो, ओरिजिनल तूप तयार होतं. मग त्या तुपाचं दही होईल का? त्या तुपाचं लोणी होईल का? त्या तुपाचं दूध होईल का? का मना माझे मरून गेले, मना माझे मरून गेले, मना माझे मरून गेले, मरून गेले, मरून गेले अमर, संतांची परिभाषा आहे. आम्हाला भाषी मराठी पडेल का? साधू संतांचा परमार्थ आपल्या जीवनामध्ये साधू संत माया बाप असे सुज्ञवान सगळ्याचे ऐकायला नुसतं बोला भुकून गेला हडपट निघ जाय. साधू संत माय बाप अरे ती केले कृपादान गदत पंढरीला झाले मोरी त्यांना फुकट गेला ना आता नाही. दर एका दिवशी लय लोक गजबाज भरले आता बसायला जागा नाही. चंद्रभागे तर बसायला जागा राहिल्या नाही आता. ती केले कृपादान पंढरी यात्रेने रे घडले चंद्रभागे स्नान वैकुंठीच्या मूलपीठ. कशाला म्हणता वैकुंठ? पूर्वी साधिले साधन कुंडलिके वैद्य राजे. अरे पुंडलिकापासून आलं ना ती गोष्ट. पुंडलिकाला जगा करता खुली केली ना, पण आमच्या नशिबात नाही तर त्याला कोण काय करीन? तू राणी मी राणी कोण देईन पाणी? लई अग्रणात माणसाची मुळेच पण वाचणार नाही. नको वापू कोणाचं काय जाईल चुलीत जाय. यंत्रटपणा परमार्थात चालत नाही. 1400 वर्ष तप करणारा महात्मा सुद्धा इथं भेंड्या कातरीत गेला. 14 चौकड्या लंकापती सुद्धा भेंड्या कातरीत गेला इथं. नाही 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 मला येतं मी मरेल माणसं जिवंत करतो. काय गाजर करतो तू? मरेल माणसाचे जिवंत गेले ते कोणा मरायचे नाही का? पट्टापूर आहे का ध्यानावर? विधीच्या विधानामध्ये बदल करून राहिला तो. तुला मान्य आहे ना सिद्धी प्राप्त झाली? मग जे माणसं मेले ते विधीच्या विधा त्यांना त्यांचे आयुष्य संपलं म्हणूनच मेले ना. मग तू तिला जाऊन शानपान करू राहिला मला येतं मी त्याला जिवंत करतो. काय करतो का? येरी बायका पोराला सोनाला कटाळलंच नाही ते मरू दे ना. मुक्ताईनं सांगितलं अरे तुला एक दिवस मरावं लागला. भव नदीच्या पाणी रे गड्या मोठ्या
ऐकला भ्रांती याचा मुळा गेली अरे दिसू लागली वाट चालता प्रेम छंदे चालू लागलो सपाट एका जनार्दनी पावन पंढरी एवढा वेळ नाही मला तुमचा कॉम्प्लेट प्रमाणे वेळ संपला पण तरी थोडस आलं तर जाऊ 8 तास घेऊ पुढच्या वर्षी राहील का याची गॅरंटी मी काही शिक्कावर नाही आणि तुम्ही देतील अशी काही का संधी भेटेल तर चान्स मारून घ्यायला पाहिजे काही हरकत आहे की हा चला काय चाललं होतं कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता ढळ तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ मनाला लय गोड लागतो काढले कृष्णांजन कधी भेटेल जेवणामध्ये कृष्णांजन कोणी घालू शकत नाही खासड होती डोळ्याची कृष्णांजन कोणाला नाही घालता येत कोणाला नाही घालता येत रे हो लय झाले आता पण नाही घालू शकत नाही बाप त्याला संतांची योग्य रीतीनं पद्धत परंपरा त्याचे कुळ शुद्ध असं लागतं म्हणून बरोबर काका सांगतात विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा नेत्री वाही जोड सद्गदित विठ्ठलाचं नाम जर घेतलं तर डोळ्यातून पाणी येतं का म्हणा बरं तुम्ही दिवसभर मी बसवतो तुमची मुक्कामी म्हणून दाखव मला येऊ द्या सकाळी डोळ्यात पाणी कच्च्या गाड्यानं पाणी भरतो त्याच्या घरी कच्च्या गाड्यानं अरे मायबाप परमार्थ वेगळा आहे एकांताचा विषय असल्या कारणानं तुमच्या आमच्यापर्यंत आला नाही म्हणून ती गोष्ट काही खंडली नाही आजही चालू आहे जशीच्या तशी आहे पण आपलं भाग्य कमी पडतं त्या गोष्टीला त्यावेळेस मन दिसतं का नाही दिसत मग दिसणाऱ्या मनाला न दिसणाऱ्या मनाला दिसणारं साधन करून चालेल का नाही चालणार अशी गोष्ट करावा लागेल हो मन उन्मन होण्याचा मार्ग संताच्या मुठीमध्ये असल्या कारणानं गुरुबा काका सांगतात माझ्यावर मुक्ताईची कृपा झाली मी भाग्यवंत झालो आणि त्या परमार्थाला मी नांदल्यामुळे माझ्या जीवनामध्ये परिणाम झाला नेत्री वाहे जोड सद्गदित डोळ्यातून जर अश्रू येतात ना जरा बारीक विचार करा 5 मिनिटात सांगतो विठोबा माई भजन करतो डोळे तेच आहे ना डोळ्यात तुम्ही संसाराकरता रडा संसाराकरता जर तुम्ही रडशाल ना तर या डोळ्याचं पाणी नाकपुड्याला फेटून येईल संसारात जर काही वाकडं तिकडं झालं ना पोरांना बाजूला काढून दिला ना मग जे रडू येतं ना ते नागपुड्याला खेटून चालत ते पाणी जर तुम्ही हाताने घेतलं आणि जिभेला लावलं तर खारट लागत आहे परमार्थामध्ये ज्यावेळेस नामाचं चिंतन जीव करतो त्यावेळेसच्या नेत्रातून अश्रुधारा दोन्ही बाजूने येत असतात या दोन्ही बाजूने येत असतात आणि ते पाणी जर तुम्ही चाटून पाहिलं तर ते गोड लागतं आला शीतळ शांतीचा तेने सुख झाले या शरीरात फिटला पातकांचा थर कळे काळा सीधा हरी रामा गोविंदा वासुदेवा ते पाणी बघा संसाराचं पाणी डोळ्यातून आलेलं गरम असतं आणि परमार्थाच्या याच्यातून आलेलं पाणी गार असतं इतका मोठा जमीन आसमानचा फरक आहे सगळ्या साधू संतांचा तो स्पंद स्पंदन या करीती हृदय आला नारायण याच देही पोटातून या उल्हासता रंगी गाता पैनाचता अंतरी द्रव झाला चित्ताती अवस्था बाह्य दिसे चित्त साकाटले घेत वाचा पांगुळली जेतीच्या तेत अपाद कुंचित रोमांचाले अर्ध उन्मलित डोळे वर्षताची आनंद जळे आतुलिया सुखर्मेची निवळे शरीर बाहेर कापे डोपार कुमाई
केशवाचे ध्यान धरुणी अंतरे मृतिके माझारे नाचत असे विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा नेत्री वाहे जोड सद्गदित यथामती अवकाश दोन चरणाचा भावार्थ संत माईबापां पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. ज्या सज्जनांमुळे तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग आला. हरिभक्तपरायण तुमच्या गावातच प्रेमाची मूर्ती आमचे मेवणी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज सतपाळ यांचा फोन आला कालच. तुमचं भाग्य जगलं. मला आज पारोळ्याजवळ धिरडाण्याला कार्यक्रम होता, परंतु त्यांचे जावई सकाळी वाढले. आज त्याचा मला ताबडतोब फोन आला का बाबा आम्ही ते साधनच आणायला चाललो, आपला कार्यक्रम आपण कॅन्सल केलेला आहे. त्यांच्या मुलाला मुलगी झाली, बारशाचा कार्यक्रम होता. त्यांना म्हटलं भाऊ अरे हे होत राहील, परंतु तरणा जवळ अटॅक नाही येऊन गेल्यामुळं त्यांना म्हटलं भाऊ याचं काही अर्थ नाही. अरे इतगाव तिसगाव फिरणार देव कुठं बसून देतो काय. देव म्हणतो बुलढाणा थांबलं पण नाशिक वाट पोरलं तो एवढा तालुका. ते म्हणे बाबा आमचा कालच सत्ता उभा झाला आणि उद्या तुम्ही सेवा देऊ शकता का. मी सुट्टीचा महाराज, आपलं पार्ट टाइम कार्यक्रम आहे, आपला काही फ्रेंड टाइम नाही, आज सुट्टी असते. म्हटलं घरी झोपण्यापेक्षा गोदडी गरम करण्यापेक्षा जाऊ. 1-2-4 मिनिट त्याला कळलं तर कळलं, नाही कळलं तर आपलं गाव काय नाही म्हणून यथामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परमार्थ मूर्तिमंत अनुभूतीचा असतो. संतांची जेवढी अभंग आहे तेवढी त्यांनी स्वतः मूर्तिमंत जीवनामध्ये त्या गोष्टीचा नक्षीकांत अनुभव घेतला आणि मग त्यांनी जगाला सांगण्याचा प्रयत्न केला. अनुभवाचे रस देऊ अर्थ होता सोडू चोदविता पुढे होती. अनुभवाचा रस जगाला सांगितला पाहिजे. आत्मा सर्वत्र आहे, सर्व व्यापक आहे, अविनाशी आहे आणि त्या आत्मतत्वाला नाम म्हणतात. आणि त्या तत्वाचा अंग बघा ना, ज्ञानेश्वर महाराज सुद्धा हरिपाठामध्ये सांगतात ना, एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी सगळे जाणे. हा म्हणजे तुम्हाला कळू राहिलं मी काय बोलू राहिलो. विरळा जाणे सांगितलं. विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणे. आणि ते भाग्य मायबाप साधू संतांना तुम्हाला मला दिलं. त्या साधू संतांचे उपकार तुम्ही आम्ही फेडू शकत नाही, पण त्यांची कृतज्ञता म्हणून ही जी सेवा आपण करतो. सहज बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल, माझ्या बुद्धीचा बनेचा दोष आहे. जे योग्य आहे ते साधू संतांचे विचार आहे. म्हणून गुरुबा काका सांगतात, मी तुमच्या दृष्टीने हिंद जरी कुळात जन्माला आलो असेल तर हरिभक्त म्हणून जन्माला आलो आणि हरिभक्त म्हणून जगलो आणि हरिभक्त म्हणूनच भगवंताजवळ गेलो. अभंगाचं शेवटचं
बघा तुम्ही आम्ही किती परमार्थ करतो याच्यापेक्षा कसा करतो याला महत्व आहे. किती दिवस जगला याला महत्व नाही, कसा जगला याला महत्व आहे. गावामध्ये 115 वर्षाचा आजोबा असतात. गावामध्ये 115 वर्षाचे आजोबा असतात. धोत्राला गाठी मारू 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 2-5 एकर कमवून ठेवतात. लेकरांकरता स्वतः जेवत नाही, एक भुक्त राहतात. लेकरांकरता सगळं काही केल्या जातं. 4 लेकराचे लग्न करतात, चांगला बंगला बांधतात, 5-7 एकर जमीन विकत घेतात. वयाच्या 115 वर्षापर्यंत 32 किलो 32 किलो कानपूरला केल्या. डोळ्यानं सगळं बारीक वाचून घ्या, मूत्रानं पेपरातलं सगळं ओके. म्हातार मुरुस तर चांगलं तक्कडक बोलत होत आहे. किती वर्ष जगलं म्हातार? 115 वर्ष जगलं. माझे ज्ञानोबा किती वर्ष जगले? फक्त 22 वर्ष. 22 वर्ष ज्या महात्म्यानं जीवन जगले, आजही 750 वर्ष झाले ज्ञानोबा राहायची जय. 115 वर्ष म्हातारा सगळं टेचीत राहून गेलंय. त्याच्या वर्ष श्राद्धाची पंचायत. मग खरं जगलं कोण? चोखोबा राहायला भिकार पडून मृत्यू आला. आणि म्हणजे 115 वर्षाचं म्हातारा एकादशीच्या दिवशी गेलं. त्या काही म्हणाला काही नाही. कसा जगला याला महत्व नाही. संसार करता करता आले पाटे ढिल्ले झाले, कमरात गॅप पडले, गुडघे ठणकायला लागले. त्याचं कधी नाव निघेल का? नाही निघत. आमच्या संतांनी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह तुष्टगीती परोपकारे, जगाच्या कल्याणाकरता संतांनी कार्य केलं. आजही 450 वर्ष झाले तुकोबरायांची कीर्ती आहे. 550 वर्ष झाले नाथबाबांची कीर्ती आहे. आमच्या वाडवडिलांनी 100 एकर कमवून ठेवलं, त्यांची खायाची पंचायत. मग खरं जगणं कोणाचं? संतांचं आहे. तुम्ही आम्ही जन्माला आलो समजून घ्या. कोणाचे 5 गेले, 10 गेले, 15 गेले, 20 गेले, 25 गेले, 75 गेले, 85 गेले, काही आता शेवटच्या रेंज मध्ये आली. समजून घ्या माय बापाओ. अरे आता तरी आपल्या करता जगा. किती दिवस संसाराचे तुमचे निवाजी द्या. मी असं केलं, मी तसं केलं, भूतकाळात जमा झालं, ते पानं पलटून गेले. आता म्यालाही केलं, म्यालाही केलं, काय केलं? पोरानं वाटून घेतलं, काय केलं? काही आता गावाला जायचं असलं तर 10 रुपये पोरानं मागायला लागेल. मग काय केलं? ते चोराला खीर. आपल्या संपत्तीचा कधी आपण उपयोग केला का? आपण जर कधी येवल्याला गेलो तर सडीच्या आणि गेलो आपण 5 रुपयाची. याच्यासाठी बांधून ठेवलं. या बुचक्या आहे ना, मराच्या आधीच वाटून घेतलंय आणि मात्र्याला दिलं कांदे 40 कमी. काय करायचं बुचक्याला? अरे आहे ना, तोपर्यंत जीवनाचा आनंद घ्या. अरे जोपर्यंत या देहामध्ये आत्मारा आणि तोपर्यंत त्या आत्मारामाच्या भक्तीचा आनंद घ्या. एवढा ज्ञान यज्ञ चालू, याच्यामध्ये सोहळ्यात या ना, ये घराला कटाळेलच आहे तुम्हाला. भक्ती याची पंचायत पडेल जायला. अरे या नीट आनंद घ्या ना, जाऊ द्या ना, मरू द्या ना बाकी जायला. पण आपण तरी या भक्तीचा आनंद घ्यायला पाहिजे ना. नका पटू देऊ तुम्हाला भावाचं. बुवाशीच राहत्या, बुवा तसे काय द्यायचे पांडवची ते द्यायचे, कर्मभूमीत राहील ना. तुम्ही कशाला द्यायचं बा? पण तुम्हाला याच्यातून या घरात चांगली गोष्ट मिळाल ना. निदान नामस्मरण तर कानावर पडेल ना. विठ्ठल विठ्ठल म्हणताना निदान टाळी तर वाजत ना, मुख मुस्कानामधून येईल ना. नाही तर ते बी तोंड वासून जाईल ना. आणि मग मेंढर तुळशीचं पान घाला. आता काय घाला? तुळशीचं पान गेल्यावर घालते आपल्याकडे घालते. मला वाटलं नाशिक जिल्ह्यात वेगळं असं. तुळशीचं पान नेलं जीवनपणी माळ घालाल का रोग येतो का? मोरस तर खटूक लागत मग काही काही.
आणि गेले ना पार आले पडले झाले ना देणं सोडून आता जीवनामध्ये चांगल्या परमार्थाला लागा, संतांच्या संगतीला लागा, जीवनाचं कल्याण होईल. आपण ज्याच्याकरता जन्माला ना आपल्या संपत्तीचा वापर कुठेतरी दान धर्म करा, सत्कर्मामध्ये करा. केलेलं कर्म कुठं वा तुम्हाला काम येईल सांगता येणार नाही. नाही 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 आजही भगवान परमात्मा तुम्हाला दर्शन देईल, पण तुमची ओळखण्याची दृष्टी नाही. आजही देवचं शब्द कसा आहे माय बाप, धर्म कार्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करा. नाही तुम्हाला वर्ग देत असेल तर नका देऊ, पण निदान ऐकायला यायला काही वर्ग द्यायची का नाही, काय काही रिचार्जिंग लावून राहिली, रिचार्ज मारायला लागलं काय नाही ना. आणि इथं तर येऊन बसा ना, पाऊस येऊ, पावसात वर कसं जातो, मोटर बंद करा, कांदे धाकाल पावसातच जातो, पण तडपात काय म्हणजे ताडपत्री उडून जाईल, जात का नाही. अंधारा कुंधारा उठत बसत घर बसत जात. मग संसाराच्या ठिकाणी कशी जागे साया सकरीशी प्रपंची ना, आणि मग हायशी ना वर्जेची कोल्या परमार्थाचा चांगला तुम्ही करा असा माझा आग्रह नाही बरं. मी तुम्हाला उपदेश करायला नाही आलो, पण जीवनामध्ये विचार करा, चांगल्या संगतीला राहा, चांगले विचार करा. भगवान परमात्मा तुमच्यावर कृपा करू. मारुतीरायाला सांगू, मारुतीराया आमच्यावर चांगली कृपा दृष्टी कर, आमच्यामध्ये सद्बुद्धी आम्हाला दे, सद्विचार आमच्यामध्ये दे. झालेले शिवा मारुतीरायांच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये चुकलं असेल, काही अपशब्द तुम्हाला लागले असतील, कारण मी काही तुम्हाला टाकून बोलत नाही, महाकाय तुमच्या बांधाला बांध नाही, तुमचा काही बांधाला बांध नाही. मला रोज काही तुमच्या गावात इलेक्शनला उभं राहायचं नाही. फक्त एवढं साधू संतांची तळमळे समजून या, जन्माला आलो, माणसाच्या जन्मामध्ये तेवढी एक गोष्ट करता येते. हा जर जन्म चुकला ना, मग चुकल या वर्म फेरा पुढे 84 लाख योनीला जावं लागत. एका एका योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मनुष्य द्याचा. कोट्यामध्ये जन्म घेऊन पुन्हा या जन्माला यावं लागतं. आणि आता जर मिळालं तर त्याचं सार्थक आपल्याला करता येतं. म्हणून शिवीला इथं पूर्ण देतो. तुम्ही सर्व संत मायबाप काही चुकलं पदरात घेतलं, मला आडगात नाव बघा तो दिलं कीर्तनात. हो आपल्याला लोक म्हणजे स्वरात नाही पण जोरात राहते, कारण स्वराशी काय नाही पण जोराशी घे नाही. म्हणून चुकलं असेल, तुम्हाला काही वाईट वाटलं असेल, मला काही तुम्हाला टाकून बोलायचं नाही मायबाप. ते विसरून जा आणि प्रभूचं स्मरण करून जीवनामध्ये आनंद घेण्याचा प्रयत्न करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.